भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेत. पत्रकार मित्रो, आज माझ्यासोबत सन्माननीय ओमप्रकाश चव्हाण, सन्माननीय श्याम सप्रे हे आहेत. पण सर्व आपण पत्रकार मित्र आज पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे. विषय आहे राज्य सरकारचा महिला दिनाच्या दिवशी 8 मार्च दिवशी जो अर्थसंकल्प मांडला त्यासंबंधी मला बोलायचं आहे, कारण मी त्यावेळेला नव्हतो, दिल्लीला अधिवेशन सुरू आहे आणि म्हणून त्यानंतर त्या आठवड्यात गेल्या 8-10 दिवसात घडलेल्या काही ज्या बातम्या आहेत, ठळक बातम्या आहेत, तुमच्या भाषेत ब्रेकिंग न्यूज आहेत, त्यासंबंधी बोलायचं मी ठरवलेलं आहे. प्रथम मी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यानंतर राज्याच्या बजेट बद्दल मी सांगत असताना हा राज्याचा अर्थसंकल्प जो सादर झाला महिला दिनाच्या निमित्ताने, हा महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक आणि फसवणूक करणारा पुणे केंद्रित अर्थसंकल्प असे थोडक्यात वर्णन करता येईल. पुणे केंद्रित हे तुम्हाला नंतर पुढे काय विषय मांडल्यानंतर कळेल. हा अर्थसंकल्प 21 आणि 22 या वर्षाचा आहे. त्यामध्ये 66,000 कोटी राजकोषीय तूट अर्थमंत्र्यांनी सांगितले आणि मुख्यमंत्र्यांनी अनुमोदन दिलं आहे. का सगळीकडे दोघंच दिसायचे टीव्हीवर. पण आपण विचार करा, एक दिवस अगोदरच अर्थमंत्र्यांनी एक प्रेस घेतली, का प्रेसला सांगितलं राज्याच्या उत्पन्नामध्ये 20-21 मध्ये 1,54,000 कोटी एवढी रिसोर्सेस किंवा रक्कम कमी जमा झाली. 1,54,000 कोटी. मग परत या वर्षी त्यांनी एकूणच 4,34,987 कोटी खर्च अंदाजित केलेला आहे. मग गेल्या वर्षी जर 1.5 लाख कोटी उत्पन्न कमी आलं, तर या वर्षी उत्पन्न तेवढं येईल किंवा जास्त येईल हे अर्थमंत्र्यांनी कसं काय जमेला धरलं माहीत नाही. अजून कोरोना संपलेला नाही, अजून उद्योगधंदे चालू झालेले नाही. जी काय घट ज्या क्षेत्रात झाली तिथेही 5,000, 6,000, 7,000 वाढून दाखवलेलं आहे उत्पन्न. मी म्हणेन हा बोगस अर्थसंकल्प आहे, बोगस अर्थसंकल्प आहे. 4,34,000 मध्ये 58,000 इन्फ्रास्ट्रक्चरवर तरतूद केली आहे. भांडवली एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, आणि तोही पैसा त्यांच्या हातात नाही आहे. म्हणजे झिरो भांडवली खर्चावर झिरो तरतूद आहे. एकही पैसा जरी दाखवला असला तर यांच्याकडे पैसा नाही आहे. आज तिजोरीत खटखटाट आहे. गेल्या वर्षी 1.5 लाख कोटीची उत्पन्न झालं नाही, तर ह्या तरतुदी कशा काय केल्या? ठराविक ठिकाणीच केल्या, ठराविक ठिकाणी केल्या. सागरी महामार्ग आम्ही करणार 900 कोटी आणि काहीतरी आहे, 9,000 कोटी, 9,000 समथिंग आहे. 1 रुपयाची तरतूद नाही. पण पुण्याच्या रस्त्यांसाठी, पुण्याच्या अन्य कामासाठी तरतूद याच वर्षी करण्यात येईल हे वाक्य टाकलं. आमच्या सागरी मार्गामध्ये नाही टाकलं.
महसुली उत्पन्नाची रक्कम 3,68,986 कोटी रुपये दर्शवण्यात आले आहे. अर्थमंत्र्यांच्या छापील भाषणामध्ये राजकीय तूट जी आहे, राजकोषीय तूट 66,601 कोटी अपेक्षित आहे. ही तूट कशी भरून काढणार याचा कुठेही खुलासा नाहीये. ही 66,000 नाहीये, 1,00,000 कोटीपेक्षा मोठी तूट आहे. जर मागच्या वर्षी हे पैसे आले नसतील आणि एवढा बजेट जर खर्चाचा दाखवला असेल 4,37,000 कोटीचा, तर ही तूट पण बोगस दाखवली आहे 66,000. पण 66,000 कोटी ही तूट कशी भरून काढणार त्यांच्या भाषणात कुठे नाही. महाविकास आघाडी सरकारनं मांडलेल्या अर्थसंकल्पावर नारायण राणे यांनी टीका केलेली आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.